जो मोहरम का जो अभी सन चालू है, त्योहार जो शुरू है, उसको मद्देनजर रखते हुए ये रूट मार्च निकाला गया था। इसमें शिवाजीनगर पुलिस स्टेशन के जवानों के साथ में आरपीएफ के जो जवान है वो भी शामिल हो गए थे। हमने ये रूट मार्च पूरे शिवाजीनगर के एरिया में से निकाला हुआ है। इसका मुख्य उद्देश्य ये है कि कोई भी अनुचित प्रकार ना हुए, और अगर ऐसा होता है तो पुलिस दल जो है वो सक्षम है कोई भी परिस्थिति हैंडल करने के लिए। इसके लिए ये रूट मार्च निकालने का उद्देश्य था। हम यही चेतावनी देना चाहेंगे कि शांति बरकरार रखे, कोई भी अनुचित प्रकार ना करे, और अगर कोई भी अफवाह फैलाती है या कोई भी जैसे कि मीडिया के ऊपर या ट्विटर के ऊपर कोई भी मैसेज जो वो भेजते हैं उसका खुद वह पहले शहानिशा करे कि ये सही है या ये सही है, कितना सही है, उसके बाद वो हमें इन्फॉर्म करे, जिससे कि हम उसके ऊपर त्वरित एक्शन ले सकते हैं। ना कि इस तरीके से कोई भी अफवाह फैलाए जिससे भी लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम क्रिएट हो सकता है। हा जो आजचा जो रूट मार्च होता, हा मोहरम जो सण आहे, आषाढी सण आहे, त्या उद्देशाने आज चेंबूरमध्ये ईस्ट रिजन मध्ये घेण्यात आला होता। माननीय महेश पाटील सर, तसेच डीसीपी सर समीर शेख साहेब, एसीपी सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता। या रूट मार्चचा मुख्य जो उद्देश आहे तो मोहरम सणानिमित्त कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा आयोजन करण्यात आलेलं होतं। या ह्याच्यामध्ये आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारचा अफवा किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये। जर कोणतीही अफवा कानावर आली तर तत्काळ पोलीस स्टेशनला आम्हाला संपर्क साधा, आमच्याकडून आम्ही योग्य प्रकार त्याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल, हा याच्या मागचा उद्देश होता। सोशल मीडियावरती जे पण कोणी ट्विटरवर किंवा सोशल मीडियावरती जे संदेश देतात किंवा एखादे व्हिडिओ पाठवतात तर त्याच्या अगोदर त्यांनी त्याच्याबद्दल शहानिशा करणं आवश्यक आहे। ते कोणताही व्हिडिओ असेल तो अपलोड करतात आणि त्याच्यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असते, ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे। अशा प्रकारे खोटा व्हिडिओ किंवा ज्याची शहानिशा केलेली नाही असा जर व्हिडिओ त्यांनी संदेश प्रसारित केला किंवा व्हिडिओ जर त्यांनी अपलोड केला तर त्यांच्यावरती त्याची तशी कारवाई करण्यात येईल। त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ पाठवण्याच्या अगोदर पोलीस स्टेशनशी संपर्क करणे आवश्यक आहे।